ठाण्यातील टेंबीनाका येथील आनंद आश्रमात स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। विनम्र अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। खरं म्हणजे 23 जानेवारी हा शिवसैनिकांच्या जीवनामध्ये तसा बघायला गेला तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण, वाढदिवस साजरा करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी हा बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे, देशभरामध्ये होती आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी लोकाभिमुख कार्यक्रमांचं आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी केली जाते। पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि खरं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले, शिवसेनेमध्ये काम केलं, शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्यांनी केलं आणि आम्ही देखील बाळासाहेबांचा विचार घेऊनच या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन केलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे साक्षीदार आहात, महाराष्ट्रातली जनता साक्षीदार आहे की सत्तेच्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आम्ही केलं। सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, न्यायाला वाचा फोडली पाहिजे, हे बाळासाहेबांचा जे काही मूल मंत्र होता, जी शिकवण होती, ती पुरेपूर आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना आम्ही सुरू केल्या। बाळासाहेबांचा विचार विकास आणि सर्वसामान्य माणसाला न्याय आणि म्हणून आपण पाहतो की गेल्या 2.5 वर्षात या राज्याचा विकासही झाला, विकासाचे प्रकल्प पुढे गेले, त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही आणल्या आणि या सर्व योजनांचा फायदा अगदी आमच्या लाडक्या बहिणींपासून, भावांपासून, शेतकऱ्यांपासून, तरुणांपासून, ज्येष्ठांपासून सगळ्यांना झाला आणि एक बाळासाहेबांचं जे स्वप्न सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं, ते देखील आम्ही 2.5 वर्षांमध्ये त्याला गती देऊ शकलो आणि त्या कामाची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली आणि महायुती थोडक्या नाही अतिशय दैदिप्यमान असा विजय मिळवला आणि लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेट दिलं। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं यश युतीला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मिळालं नव्हतं, एवढं प्रचंड यश आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे विचार आजही पुढे घेऊन चाललोय। आज यापुढे देखील आमची आणखी जबाबदारी वाढली आहे, लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांसाठी जे करायचं ते सर्वसामान्य लोकांसाठी, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि त्यामुळे आजही सगळीकडे महाराष्ट्रभर, देशभर जिथं जिथं शिवसैनिक आहे तिथं बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो। आज मुंबईत देखील बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून
शिवोत्सव देखील आयोजित आमच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ई चलन बजावले, 245 कोटी थकले, 6 वर्षात दंडाचे, ट्रॅफिक जाम. ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ई चलन बजावलेल्या दंडाची गेल्या 6 वर्षातील थकीत रक्कम 245 कोटी 83 लाखांच्या घरात पोचली आहे. या दंडाची वसुली करण्याचे मोठे आव्हान वाहतूक शाखेपुढे उभे राहिले आहे. गेल्या 6 वर्षात ई चलनाच्या माध्यमातून एकूण 51,44,000 प्रकरणे करण्यात आली असून दंडाची एकूण रक्कम 338 कोटी 69 लाख एवढी होती. यापैकी केवळ 92 कोटींचाच दंड वाहन चालकांनी भरला आहे. दुसरीकडे दंड वसुलीसाठी दबाव टाकू नये असे निर्देश असल्याने ठाणे वाहतूक पोलिसांना हा दंड वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलता येत नाही. परिणामी प्रत्येक वर्षी ही दंडाची थकीत रक्कम वाढतच असून 245 कोटींची ही दंडाची थकीत रक्कम वसूल करायची कशी, असा मोठा प्रश्न ठाणे वाहतूक पोलिसांच्या समोर उभा राहिला आहे. नियमभंग केल्याप्रकरणी ठाणे वाहतूक पोलिसांकडून 2019 पासून 2024 अशा 6 वर्षात 51,44,000 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये हेल्मेट न घालणे, ओव्हर सीट, कागदपत्र नसणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. गेल्या 6 वर्षातील ही दंडाची रक्कम जवळपास 338 कोटी 69 लाखांच्या घरात आहे. मात्र वसुलीसाठी वाहन चालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकता येत नसल्याने किंवा वाहन जप्तीचे अधिकार नसल्याने केवळ आवश्यक असलेल्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा दंड वाहन चालकांकडून भरण्यात येतो. वाहतूक पोलिसांनी ई चलनाच्या माध्यमातून ठोठावलेला दंड भरण्यास वाहन चालकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने 338 कोटी दंडाच्या रकमेपैकी केवळ 92 कोटींचा भरणा या 6 वर्षात भरण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही 245 कोटींची थकीत रक्कम असून प्रत्येक वर्षी ही थकीत रक्कम वाढतच असल्याचे उघड झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे वाहतूक पोलिसांचे 18 विभाग कार्यरत आहे. वाहनांनी कुठे, कधी आणि कशा पद्धतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे याची सविस्तर माहिती ई चलनाच्या पोर्टलवर उपलब्ध असते. तिथेच दंडाची रक्कमही दिलेली असते. ती भरण्यासाठी 4 वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून वाहन चालकांकडून मात्र त्याचा वापर केला जात नाही. सिव्हिल रुग्णालयात बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन.
रुग्णालयात विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत असले तरी आजारांचं इन्फेक्शन हॉस्पिटलच्या कचऱ्यातून जाणार नाही याची दक्षता ठाणे सिव्हिल रुग्णालयाने घेतली आहे. रुग्णालयात बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले असून रुग्णालयाच्या कक्षातील 50 ते 100 किलो जैविक कचऱ्याचे विलगीकरणाचे काम केले जाणार आहे. कोरोनानंतर व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाने केले आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयाने देखील याबाबत सजग असून रुग्णांच्या उपचारादरम्यान होणाऱ्या जैविक कचऱ्यातून जंतू पसरणार नाहीत यासाठी दक्षता घेतली आहे. माजी खासदार कुमार केतकर यांच्या विशेष निधीतून देण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन बुधवारी उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन 24 तास कार्यरत राहणार आहे. एकाच वेळी कॉटन ब्लेड, रबरी हँडग्लोव्ज आदी 40 किलो क्षमतेचा जैविक कचऱ्याचे विघटन केले जाणार आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधून बाहेर जाणाऱ्या कचऱ्यातून जैविक जंतूचा प्रसार रोखण्यास मदत मिळणार आहे. बुधवारी बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार कुमार केतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महंगाडे, डॉक्टर मृणाली राहुळ, डॉक्टर निशिकांत रोकडे, अर्चना पवार, अधिसेविका प्रतिभा बेर्डे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आदी उपस्थित होते. वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागणार, ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे प्रतिपादन. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर आराखड्याचे प्रकाशन. शाश्वत नागरी विकासासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन करून जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्ध रीतीने करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे. सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 241 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यावेळी केवळ 5% पाण्याचा पुनर्वापर होतो. 2035 पर्यंत हा वापर किमान 16% वाढण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तोवर 490 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापर योग्य करण्याची क्षमता निर्माण होईल. या आराखड्यातून प्रक्रिया क्षमता वाढवणे, जास्तीत जास्त पाण्याचा पुनर्वापर करणे, उद्यान, शौचालये, उद्योग, बांधकाम यासाठी या पाण्याचा वापर वाढवून पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. उष्णता कृती आराखडा, नागरी पूर व्यवस्थापन नियोजन, हवा गुणवत्ता व्यवस्थापन या 3 आराखड्यानंतर आता पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटर CEEW यांनी महापालिकेच्या सर्व विभागांशी संवाद साधून क्षेत्र भेटी देऊन हा आराखडा तयार केला आहे. त्याचे प्रकाशन गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनागरा, DTP संग्राम कानडे, उपायुक्त मनोहर बोडके, TMTचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत झांबरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उद्यान अधिकारी केदार पाटील, CEEWचे विश्वास चितळे, नितीन बस्सी, साबिया गुप्ता, कार्तिकेय चतुर्वेदी, आयुषी कश्यप आदी उपस्थित होते.